टेम्पलेट जे रूटला आपण यूज केलं होतं, ज्या ठिकाणी मॅनेज डॉट पी वाय असतं त्या ठिकाणी आपण काय केलं होतं, टेम्पलेट नावाचं फोल्डर क्रिएट केलं होतं. तर आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहे, तर ऍपच्या इनसाइड काय करणार आहे, तर आपलं टेम्पलेट आपण काय करणार आहे, तर क्रिएट करणार आहे. कुठं? ऍपच्या इनसाइड. ओके, ऍपच्या इनसाइड आपण टेम्पलेट क्रिएट करणार आहे. तर त्यासाठी आपण कोणते स्टेप्स फॉलो करणार आहे ते बघू. ओके, इथून पुढचं जेवढं काही कन्सेप्ट असणार त्यामध्ये मी जे सेकंड कन्सेप्ट आहे टेम्पलेटचा ते यूज करतोय. ओके, हा सिंपल कन्सेप्ट आहे, तुम्हाला इझिली समजून जाईल. कालचं स्ट्रक्चर कसं होतं बघा. कालच्या स्ट्रक्चर मध्ये आपण काय बघितलं, स्क्रीन विजिबल झालेलं नाही. ओके, मी काय करतोय आता, स्क्रीन शेअर करतोय. ओके. ओके, कालचं स्ट्रक्चर मध्ये काय होतं बघा. कालचं जे आपण स्ट्रक्चर बघितलं होतं त्यावेळेस आपण टेम्पलेटचं पेज कुठे क्रिएट करत होतो बघा. हा तुमचं काय असणार आहे, मेन फोल्डर असणार आहे. त्याच्या इनसाइड किती फोल्डर होते, दोन फोल्डर. एक होता तुमचा प्रोजेक्टचं फोल्डर आणि सेकंड होता तुमचं ऍप्लिकेशनचं फोल्डर. ओके, आणि त्यानंतर तिसरा आपण एक फोल्डर क्रिएट केलं होतं, कोणता? टेम्पलेटचं. या ठिकाणी असं स्ट्रक्चर होतं. यामध्ये काय होतं, प्रोजेक्ट, यामध्ये प्रोजेक्ट होता, आणि ह्यामध्ये काय होतं, तर ऍप्लिकेशन तुमचा ऍप होता. आणि तिसऱ्या टेम्पलेट आपण कशासाठी यूज केलं होतं, तर टेम्पलेट्स नावाचं फोल्डर आपण क्रिएट केलं होतं. आणि हा तुमचा मेन फोल्डरचं नाव आहे. ओके, जे आपण सी ड्राईव्ह मध्ये क्रिएट करतोय त्या मेन फोल्डरचं नाव असणार आहे, हा जे फर्स्ट लाईन असणार आहे, मेन फोल्डर. ओके, ह्याला म्हटलं जातं ग्लोबली डिजांगो ग्लोबल टेम्पलेट. ग्लोबल म्हणजे तुम्ही मेन रूटला दिलेलं आहे. ओके, ह्याला नाव काय सांगितलं जातं, तर ग्लोबल टेम्पलेट म्हटलं जातं. ह्याला जे आपण रूट टेम्पलेट पण म्हटलं जातं किंवा प्रोजेक्ट टेम्पलेट पण म्हटलं जातं. ओके, मी काय करतो, या ठिकाणी लिहितोय ग्लोबल टेम्पलेट. ओके, हे आपण काल बघितलेले. आज जे आपण बघणार आहे ते हे जे टेम्पलेट्स नावाचं फोल्डर असणार आहे ते कशामध्ये आपण यूज करतोय, तर ऍप्लिकेशनच्या इनसाइड हा फोल्डर मी काय करणार आहे, क्रिएट करणार आहे. ओके, आता ते कशा पद्धतीनं क्रिएट करायचं आहे बघा. सेम आता मी काय करतोय, स्ट्रक्चर यूज करतोय. हा माझा मेन फोल्डर असणार आहे. आता एक क्रिएट करणार आहे मेन फोल्डर. त्यानंतर ओके, हा कोणता असेल आपला मेन फोल्डर. मेन फोल्डर सी ड्राईव्ह मध्ये आपण क्रिएट करणार आहे. त्यानंतर आपण काय करतोय, प्रोजेक्ट क्रिएट करतोय. हा कोणता फोल्डर असणार आहे, प्रोजेक्टचा. ओके, आता तिसरा जे फोल्डर असणार आहे ते कशाचं असणार आहे, ऍप्लिकेशन. ओके, या ऍप्लिकेशनचे फोल्डर जरा लेंदी करतोय. हा कोणता फोल्डर असणार आहे, तर ऍप्लिकेशनचा, ऍपचा. आणि ऍपच्या फोल्डरच्या इनसाइड आपण काय करणार आहे, आता टेम्पलेटचं जे काय असेल फोल्डर ते आपण क्रिएट करणार आहे. ओके, पहिल्यांदा काय करायचं, आता टेम्पलेटचं फोल्डर मी त्या ऍपच्या इनसाइड क्रिएट करतो. ओके, ह्या ठिकाणी मी राईट करतोय टेम्पलेट फोल्डर. ओके, टेम्पलेट. आणि परत तुम्हाला काय करायचं, टेम्पलेट जे तुम्ही क्रिएट करणार आहे टेम्पलेट्स त्याच्या इनसाइड तुम्हाला काय करायचं, परत ऍप नावाचा एक फोल्डर क्रिएट करायचं. ओके, स्टँडर्ड वे. जे स्टँडर्ड वे जर तुम्हाला यूज करायचं असेल तर परत या ठिकाणी काय करायचंय, तुमचं ऍप नावाचं फोल्डर क्रिएट करायचं. हा वेगळा असणार आहे, हा वेगळा असणार आहे. ओके, नाव फक्त तुम्ही काय करायचं, सेम द्यायचंय. आपलं जे ऍप्लिकेशन असणार आहे एक नंबरचा यामधला, ते मेन रूटचा ऍप्लिकेशनचा फोल्डर असणार, त्यामध्ये फाईल्स वगैरे असणार आहेत. आपण हा स्वतः मॅन्युअली फोल्डर क्रिएट करणार आहे, त्यामध्ये काहीच नसणार आहे. ओके, ऍप. आणि ह्या ऍप फोल्डरच्या इनसाइड तुमचं काय असणार आहे, तर HTML चे पेजेस असणार आहे. ओके, HTML पेजेस. ओके, स्ट्रक्चर समजलं काय असणार आहे. मेन फोल्डर पहिला कोणता असणार आहे, मेन फोल्डर. मेन फोल्डर त्याच्या इनसाइड कोणतं असणार आहे, त्याच्या इनसाइड असणार आहे तुमचा प्रोजेक्ट. प्रोजेक्ट, आणि त्याच बरोबर काय असणार आहे, प्रोजेक्ट बरोबर मेन फोल्डरच्या इनसाइड तुमचं ऍप्लिकेशन असणार आहे. ओके,
ऍप्लिकेशन. आणि ऍप्लिकेशनच्या इनसाइड कोणते 3 फोल्डर असणार आहेत, तर पहिला फोल्डर त्यामध्ये असेल. ओके, डॉट डॉट यूज करतो मी यामध्ये, डॉट. ओके, हे यूज. ऍप्लिकेशन फोल्डरच्या इनसाइड आता किती फोल्डर असणार आहे, तर फर्स्ट फोल्डर असणार आहे तुमचं, त्यामध्ये टेम्पलेट्स नावाचं काय असणार आहे, यामध्ये फोल्डर असणार आहे. ऍपमध्ये फर्स्ट फोल्डर टेम्पलेट. ओके, टेम्पलेट, टेम्पलेट्स, व्हाट हॅपन. ओके, टेम्पलेट्स नावाचं फोल्डर असेल. आणि टेम्पलेटच्या फोल्डरच्या इनसाइड कोणतं फोल्डर असणार आहे, तर ऍप नावाचं परत फोल्डर असणार. ओके, जे काय तुम्ही ऍप्लिकेशनला नाव देणार आहे ते फोल्डर असणार. आणि त्याच्या इनसाइड काय असणार, तुमचे HTML चे पेजेस. ओके, HTML चे पेजेस हे काय असणार आहे, तुमचं स्ट्रक्चर असणार आहे. त्यामध्ये ह्या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, टेम्पलेटचं स्ट्रक्चर क्रिएट करावं लागेल. ओके, या पद्धतीने स्ट्रक्चर आपण काय करायचं आता क्रिएट करून घेऊया. त्यानंतर काय करूया, जे काही तुमचे स्टेप्स असेल ते आपण काय करूया, फॉलो करूया. ओके, आपण आता पहिल्यांदा काय करावं लागेल, आपल्याला प्रोजेक्ट आणि ऍप्लिकेशन क्रिएट करून घ्यावं लागेल. ओके, काल आपण बघितल्यापैकी तुम्हाला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं जे स्टेप्स वगैरे असेल ते काय करावं लागणार आहे, ऍज इट इज फॉलो करावं लागणार आहे. ओके, यामध्ये मी काय करतोय आणखी. ओके, आता मी ह्या ठिकाणी काय करतोय, आता स्टेप्स राईट करतो. स्टेप्स 1 काय करायचंय बघा तुम्हाला, फोल्डर क्रिएट करायचंय. हे डिलीट करतोय कालचं, आपल्याला ह्याची यूज नाहीये आता, काल आपण हे बघितलेलं. आता ह्याच्यासाठी मला काय करायचं, स्टेप्स राईट करायचे. तर फर्स्ट स्टेप काय असणार आहे, तुम्हाला मेन फोल्डर क्रिएट करायचं आहे. फर्स्ट काय असणार आहे, तर क्रिएट मेन फोल्डर. साईज थोडं इन्क्रीमेंट करतोय, साईज जास्त होते. ओके, फर्स्ट स्टेप काय असणार आहे, तर क्रिएट मेन फोल्डर. क्रिएट मेन फोल्डर. ओके, इथलं आपण मेन फोल्डर काय करून घेतलेलं आहे, क्रिएट करून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 नंबरचा स्टेप काय असणार आहे बघा, आपल्याला काय करायचंय, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करावं लागतंय. जे माझं सिस्टम आहे त्यामध्ये काय करावं लागतं, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. ओके, मी व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचा सेकंड स्टेप लिहितोय. तुमच्या सिस्टम मध्ये नीट नसेल तर तुम्ही काय करा, डायरेक्ट हे स्किप करा. व्हर्च्युअल ENV, ह्याच्या इनसाइड बाकीचं जे काही प्रोसेस असेल, डिझाईन इन्स्टॉलेशन वगैरे असेल, ते मी करून घेतो. ते स्टेप ह्या ठिकाणी काय करतो, स्किप करतो. ओके, तिसरा स्टेप काय करायचं आपल्याला, प्रोजेक्ट नावाचं जे काही फोल्डर असेल ते काय करायचं, क्रिएट करायचं. फोल्डर क्रिएट करण्यासाठी आपण काय यूज करतोय, डिजांगो मायनस ऍडमिन स्टार्ट ऍप, स्टार्ट प्रोजेक्ट. प्रोजेक्टला नाव देऊया आपण टेम्प टू प्रोजेक्ट. ओके, मी नाव दिलेलं आहे कारण टेम्पलेटचा सेकंड कन्सेप्ट असल्यामुळे हा मी नाव दिलेलं आहे. ओके, माझं हे फोल्डर पण क्रिएट झालेलं आहे. आता मला काय करायचंय, ऍप्लिकेशन क्रिएट करायचंय. ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी मी कमांड काय यूज करतोय, पायथॉन manage.py, आणि रन सर्व्हर रन करण्यासाठी असतोय. ऍप्लिकेशन ऍप क्रिएट करण्यासाठी कोणतं असणार आहे, स्टार्ट ऍप. ओके, स्टार्ट ऍप. त्यानंतर तुमच्या ऍप्लिकेशनचं नाव. ओके, यामध्ये आपण काय करूया, टेम्प टू ऍप देऊया. ओके, ऍप्लिकेशनचं नाव. या ठिकाणी मी डॉट ऑपरेटर यूज करायचं विसरून गेलेलो आहे. या ठिकाणी काय करायचं, तुम्ही डॉट ऑपरेटर पण यूज करा. ओके, हे 4 स्टेप करून बघूया. कारण आपला हा मेन फोल्डर क्रिएट करणार आहे, त्यानंतर प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे आणि मेन ऍप्लिकेशन क्रिएट करणार आहे. ज्यावेळेस हे क्रिएट होतील, हा ऍप ओपन करणार, त्यामध्ये टेम्पलेट नावाचं फोल्डर क्रिएट करणार आहे. नंतर ऍप नावाचं एक फोल्डर आपण त्यामध्ये क्रिएट करणार आहे. हे जे स्ट्रक्चर आहे ते आपण आता यूज करणार. ओके, साइड बाय साइड स्क्रीन मध्ये मी काय करतोय, आता ते क्रिएट करतोय. फर्स्ट मी सी ड्राईव्ह मध्ये जातो, एक फोल्डर क्रिएट करतोय. सी ड्राईव्ह मध्ये मी काय करतोय, एक नवीन फोल्डर क्रिएट करतो.
टेम्पलेट 2 नावाचं टेम्प 2 नावाचं काय करतोय फोल्डर क्रिएट करतो. टेम्प 2 नावाचं फोल्डर क्रिएट केल्यानंतर ते सीएमडी मधून काय करतोय ओपन करून घेतो. सीएमडी मध्ये आपण ओपन केलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं ते व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये आता सध्याला ओपन करत नाहीये. आपलं पहिला स्टेप काय झालेलं आहे माझं क्रिएट झालेलं आहे. कोणता मेन फोल्डर मी टेम्प 2 नावाचं क्रिएट केला. त्यानंतर काय करायचं त्यामध्ये व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट वगैरे मी काय करतो इन्स्टॉल करून घेतो. हे तुमच्या सिस्टीम मध्ये नीट नसणार आहे पण माझ्या सिस्टीमला ते क्रिएट करून घ्यावं लागतं. व्हर्च्युअल ENV आणि त्यानंतर जे काही व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट असेल त्याचं नाव असणार आहे. मी टेक्स्ट दिलेलं आहे. त्यानंतर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट झालं असणार आहे. क्रिएट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता जे डिजँगो असेल ते मला इन्स्टॉल करायचं आहे. डिजँगो इन्स्टॉल करण्यासाठी मी काय यूज करतोय pip इन्स्टॉल डिजँगो. ओके, डिजँगो स्टेप आपण यामध्ये काय केलं आता इन्स्टॉल केलेलं आहे. त्यानंतर डिजँगो इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तर प्रोजेक्ट यामध्ये ओके. यामध्ये प्रॉब्लेम काय झालाय आपला जे आपण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट केलं होतं ते मी काय केलेलं नाही तर ऍक्टिव्हेट केलं नाहीये. ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण कमांड यूज करतोय टेक्स्ट स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिव्हेट. ओके, या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी अवेलेबल आहे म्हणून सांगितले पण हा कशाचा आहे तर माझ्या पूर्ण सिस्टीम मधला आहे. ओके, लॅपटॉप मधला आहे तो व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मधला नाहीये. ओके, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट या ठिकाणी जर हे सिम्बॉल व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं नाव दिसत असेल याचा अर्थ काय असणार आहे तर तुमचं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट झालेलं असणार. त्यानंतर आपण काय करूया डिजँगो इन्स्टॉल करूया pip इन्स्टॉल डिजँगो. ओके, स्पेलिंग मिस्टेक झाला असेल आय थिंक. ओके, स्पेलिंग मिस्टेक झालेले डिजँगो. ओके, डिजँगो आपलं काय होईल यामध्ये सिस्टीम मध्ये इन्स्टॉल होईल. ओके, वेट घेईल. आता डिजँगो इन्स्टॉल झालेलं आहे. त्यानंतर मला सेकंड फोल्डर क्रिएट कोणतं करायचं तर आपलं प्रोजेक्टचं फोल्डर क्रिएट करायचे. प्रोजेक्टचं फोल्डर क्रिएट करण्यासाठी मी काय यूज करतोय डिजँगो मायनस ऍडमिन स्टार्ट प्रोजेक्ट आणि प्रोजेक्टचं नाव आपण काय दिलं होतं टेम्प 2 प्रोजेक्ट. ओके, आपलं प्रोजेक्ट क्रिएट झालेलं असणार आहे. ओके, आता प्रॉब्लेम एक काय झालेला असणार डॉट ऑपरेटर यूज केलं नाही. ओके, डझंट मॅटर मी CD यूज करून त्या टेम्पलेटला जातो. तुम्ही काय करा डॉट ऑपरेटर यूज करा. ओके, ओके, नंतर काय करायचं आहे मला ऍप क्रिएट करायचं आहे. ऍप क्रिएट करण्यासाठी आपण कमांड यूज करतोय पायथॉन मॅनेज .py आणि स्टार्ट ऍप. ऍपचं नाव काय आपलं टेम्प 2 ऍप. ओके, एंटर प्रेस केलं. ऍप्लिकेशन काय झालं आपलं क्रिएट झालेलं आहे. ओके, साइड बाय साइड मी रन करून घेतोय बॅक एंडला ऑटोमॅटिकली रन झालं पाहिजे. मॅनेज .py रन सर्व्हर एंटर. ओके, आपलं सर्व्हर काय झालेलं आहे बॅक एंडला रन झालेलं आहे. जे काय चेंजेस करेन ऑटोमॅटिकली सर्व्हर रन होत राहणार आहे. परत मला रन करण्याची गरज नाहीये. ओके, आता बघा यामध्ये काय केलंय आपण पहिल्यांदा आपलं कोणतं फोल्डर आहे ऍप्लिकेशन जे प्रोजेक्टचं फोल्डर. ओके, मेन फोल्डर त्यानंतर प्रोजेक्टचं फोल्डर. इथं दोन तुम्हाला दिसतील पण हे इग्नोर करा. हे टेम्प जे असणार आहे कारण मी डॉट ऑपरेटर यूज केलं नसल्यामुळे ते काय आलेलं असणार आहे ते डबल आलेलं आहे. हे प्रोजेक्टचं फोल्डर डबल आलेलं आहे. आता ते इग्नोर करा. मी डॉट ऑपरेटर तुम्ही यूज केलं की एकच तुमचं टेम्प डॉट प्रोजेक्ट येणार आहे. एक तुमचं प्रोजेक्टचा आला एक तुमचा ऍपचा आला. या ठिकाणी डायग्राम मध्ये आपण काय केलं होतं 3 फोल्डर. हे पण आपण काय क्रिएट केलं होतं मेन फोल्डर क्रिएट केलेलं आहे. त्यानंतर प्रोजेक्टचं पण केलेलं आहे आणि आता ऍपचं पण काय केलंय आपण क्रिएट केलेलं आहे. ऍप मध्ये कोणकोणते फोल्डर आपल्याला 2 क्रिएट करायचे टेम्पलेट त्याचबरोबर ऍपचं जे नाव असेल ते आणि त्यानंतर HTMLचं पेज. आता आपण ते काय करूया क्रिएट करून घेऊया. आता जे काय आपलं कोड असेल मी काय करतोय VS कोड मध्ये काय करतोय आता ओपन करून घेतोय. ओके, VS कोड मध्ये ओपन करून घेण्यासाठी कोड आणि डॉट शॉर्टकट्स यूज करतोय मी. ओके, व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये आपला ओपन झालेला आहे. आता बघा
इथं प्रोजेक्ट आहे, ऍप आहे. आपल्याला फोल्डर कुठे क्रिएट करायचे? दोन ऍपच्या इनसाइड. ओके, हे सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर इथं न्यू फोल्डर म्हणून येते. राईट क्लिक करा, फोल्डर क्रिएट करा. फोल्डरचं नाव फर्स्ट काय देतोय आपण? टेम्पलेट्स. ओके, टेम्पलेट्स नावाचं फोल्डर आपण क्रिएट केला. आता टेम्पलेट्स नावाच्या फोल्डर नंतर आपण डायग्राम मध्ये काय सांगितलेलं आहे की ऍप नाव टेम्पलेट नावाचं फोल्डर जर झालं तुमचं, तर त्यानंतर तुम्हाला काय करायचंय? ऍप नावाचं हे आणखी एक फोल्डर काय करायचंय? क्रिएट करायचंय. आता आपल्या ऍप्लिकेशनचं नाव काय? टेम्प टू ऍप. तर फोल्डर वरती क्लिक करा आणि न्यू फाईल. परत या ठिकाणी काय करायचं तुम्हाला? आता टेम्प टू ऍप. ओके, हा सेकंड फोल्डर क्रिएट झाला. अशा पद्धतीने तुम्हाला येईल टेम्पलेट. आणि त्यानंतर परत तुम्हाला काय करायचंय? त्याच्या इनसाइड HTML चे पेजेस काय करायचे? ऍड करायचे. हे फोल्डर सिलेक्ट करा. सिलेक्ट झाल्यानंतर न्यू फाईल आणि इथं काय करा? index.html. ओके, आपलं स्ट्रक्चर तुम्हाला समजलेलं नसेल. ओके, बघा मी हे कोड इथं दाखवतोय फाईलच्या लोकेशनला. ऍप मध्ये दोन फोल्डर आले आपले, प्रोजेक्ट आणि ऍप. ऍपचे फोल्डर ओपन केलं तर त्यामध्ये टेम्पलेटचं फोल्डर आहे. टेम्पलेटच्या फोल्डरच्या इनसाइड मी काय केलं? ऍप नावाचं फोल्डर आणखी एक क्रिएट केला, जे काय आपल्या ऍप्लिकेशनचं नाव होतं तेच. आणि त्याच्या इनसाइड मी काय यूज करतोय? तर HTML चे पेजेस यूज करतोय, index.html. हे असणार आहे स्ट्रक्चर. हे जर तुमचं स्ट्रक्चर व्यवस्थित झालं तर तुमचं कोड काय होणार आहे? सक्सेसफुली रन होणार आहे. ओके, हे तुम्हाला डायग्राम फॉलो करावं लागेल. त्यामध्ये एवढे स्टेप्स आपण यूज केलेले आहेत. आता नंतरचे स्टेप्स काय करायचे आहेत बघा. 5 नंबरचं स्टेप्स काय करायचं आहे आपल्याला? setting.py मध्ये इन्स्टॉल्ड ऍप मध्ये ऍप्लिकेशन रजिस्टर करायचे. ओके, setting.py मध्ये ऍप नेम रजिस्टर. ओके, आणि ते कुठे करायचं तुम्हाला माहित आहे. आता इन्स्टॉल्ड ऍप मध्ये काय करायचंय? रजिस्टर करायचंय. त्यानंतर सेटिंगचं काम संपलेलं आहे. पण कालच्या लेक्चरला आपल्याला सेटिंग मध्ये काहीतरी कोड लिहावा लागत होता, पण इथं आपल्याला कोड लिहिण्याची गरज नाहीये. ओके, या सेकंड जे कन्सेप्ट आहे टेम्पलेटचा, त्यामध्ये setting.py मध्ये काही दुसरं कोड लिहिण्याची गरज नाहीये. त्यानंतर 6वा स्टेप काय असणार आहे? तुम्हाला प्रोजेक्टचं URL लिहावं लागणार आहे. प्रोजेक्टचा URL पेज लिहावं लागणार आहे. ओके, इन्क्लूड वगैरे यूज करायचं यामध्ये, इन्क्लूड. त्यानंतर 7 नंबरचं पेज काय करायचंय तुम्हाला? ऍपचं URL लिहायचंय. त्यासाठी तुम्हाला ऍपमध्ये urls.py नावाचं फाईल क्रिएट करावं लागेल. एवढं झालं. 8 नंबरचं स्टेप काय करायचंय? आता जे काय तुम्ही URL क्रिएट केलं असेल त्याचं view.py मध्ये काय करायचं? तुम्हाला कोड लिहायचंय view.py मध्ये. ओके, आणि view.py मध्ये कोड कसं लिहिणार आहे बघा. आता पहिल्यांदा असणार आहे डेफिनेशन. सपोज माझ्याकडे असेल इंडेक्स नावाचं एक फंक्शन. ओके, आणि फंक्शन काय करणार आहे? पॅरामीटर घेणार आहे कोणता? रिक्वेस्ट. आणि रिक्वेस्ट मध्ये मी काय करणार आहे? आता आता कालच सांगितलेलं आहे, जर तुम्हाला HTML पेज वरती जायचे असेल तर तुम्ही HTTP रिस्पॉन्स यूज करू शकत नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला काय यूज करावं लागेल? रेंडर. रेंडर काय करणार आहे? दोन पॅरामीटर्स घेणार आहे. फर्स्ट पॅरामीटर काय असणार आहे? तर बघा त्यामध्ये फर्स्ट पॅरामीटर असेल रिक्वेस्ट, आणि सेकंड पॅरामीटर काय असतं? तुमचं टेम्पलेटचं नाव. पण इथं टेम्पलेटचं नाव देताना पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय? ऍपचं नाव द्यायचंय, टेम्प टू ऍप. ओके, त्यानंतर बॅकवर्ड स्लॅश द्यायचंय. त्यानंतर तुमच्या जे HTML चं पेज असेल त्याचं नाव द्यायचंय .html. ओके, हे काल आपण काय करत होतो? इथे ऍप्लिकेशनचं नाव इथे देत नव्हतं, डायरेक्ट काय करत होतो? तुमचं जे HTML चं पेज असेल त्याचं नाव देत होतो. पण इथं काय करायचं? तुम्हाला ऍप्लिकेशनचं नाव पण द्यायचंय, कारण हा index.html कुठे आहे? टेम्प टू ऍप नावाचे ते जे आपण टेम्पलेटचे इनसाइड फोल्डर क्रिएट केलेले त्या ठिकाणी हे आहे. ओके, आता URL पण मी राईट करतो यामध्ये. URL मध्ये काय करायचं तुम्हाला? पाथ. बाय डिफॉल्ट पेज रन करतोय. आता बाय डिफॉल्ट असेल तर आपण काय करतोय? सिंगल कोट मध्ये देतोय. आणि त्यानंतर URL काय असणार आहे? views.index. ओके, एवढं मला ऍपच्या URL मध्ये लिहायचंय. त्यानंतर ऍपच्या URL मध्ये आणखी काय करावं लागेल? मला इम्पोर्ट करून घ्यावं लागेल. इम्पोर्ट काय करावं लागणार आहे? व्ह्यू त्या ठिकाणी इम्पोर्ट करायचंय .import, कारण जे काही व्ह्यूच्या पेज मध्ये असेल ते ऍपच्या URL मध्ये मला काय करायचंय? यूज करायचंय. आणि प्रोजेक्टच्या URL मध्ये काय करतोय आपण? इन्क्लूडचं पाथ लिहितोय. पाथ ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे? बाय डिफॉल्ट जे काय असेल ते त्यामध्ये राईट करतोय मी,
त्यानंतर इन्क्लूड नावाचं कीवर्ड यूज करतोय आणि इन्क्लूडला कुठं जायला सांगतोय आपण, जे तुमचं ऍप्लिकेशन असेल त्याच्या URL ला जा. ऍपचं नाव या ठिकाणी काय असणार आहे, टेम्प टू ऍप डॉट URLs. ओके, हे असणार आहे कोडिंग त्यामध्ये. मला आता प्रोजेक्टच्या URL मध्ये हे लाईन लिहायचंय, ऍपच्या URL मध्ये हा कोड लिहायचा आहे आणि व्ह्यू मध्ये काय करायचंय, हा कोड लिहायचा आहे. पण आता आपण जे काही HTML चा पेज क्रिएट केलेलं आहे त्यामध्ये मी काय करतोय, आता लास्टला आपण लिहूया. ओके, 9th स्टेप काय करूया, HTML च्या पेजला काय करूया, कोडिंग लिहूया. 9 राईट कोड इन HTML पेज, इन HTML पेज. ओके, 9th स्टेप. आणि 10th स्टेप काय करूया आपण, प्रोजेक्ट रन. प्रोजेक्ट रन त्यासाठी यूज करतोय आपण पायथॉन मॅनेज .py रन सर्व्हर. ओके, हे कमांड 10 कमांड आपल्याला यूज करायचे. आपण 4 कमांड यूज केलेले आहेत. आता 5वा कमांड काय काय सांगतोय आपल्याला, सेटिंग .py मध्ये आपल्याला ऍप काय करायचे, रजिस्टर करायचे त्यामध्ये. ओके, साइड बाय साइड मी काय करतोय, स्क्रीन करतोय. आता बघा यामध्ये 5वा स्टेप फॉलो करायचा आपल्याला. 5 नंबरचा स्टेप काय असणार आहे बघा. ओके, 5 नंबरचा स्टेप काय करतोय मी, आपला ऍप्लिकेशन ओपन करतोय. प्रोजेक्ट मध्ये मला कुठं जायचं, सेटिंग .py. आणि सेटिंग .py मध्ये ऍप रजिस्टर कुठे करतोय आपण, इन्स्टॉल्ड ऍप मध्ये. त्या ठिकाणी जाऊन मी काय करतोय, आता ऍप रजिस्टर करतोय. ऍपचं नाव काय आपलं, टेम्प टू ऍप. ओके, सेव्ह केलं. सेटिंग .py पण आपलं हे काम यामध्ये झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला कुठं जायला सांगितलेलं त्यांनी, प्रोजेक्टच्या URLs मध्ये. आता प्रोजेक्ट ऑलरेडी आपलं ओपन आहे, त्यामध्ये युआरएल्स मध्ये काय करतोय आपण, इन्क्लूड जे असेल त्या ठिकाणी काय करतोय, इम्पोर्ट करतोय इन्क्लूड. त्यानंतर इन्क्लूड नंतर आपण ह्या ठिकाणी कोणतं कोड लिहायचं आहे, आता हे जे मी राईट केलेलं ते कोड काय करायचं, तुम्हाला ह्या ठिकाणी राईट करायचंय. पाथ सिंगल कोट, कारण मला ब्लँक देतो, ह्याचा अर्थ काय असणार आहे, बाय डिफॉल्ट पेज मला रन करायचंय. कॉमा दिलं. त्यानंतर आता काय करायचंय, मला इन्क्लूड नावाचं काय करायचंय, कीवर्ड यूज करायचंय. त्यानंतर सिंगल कोट मध्ये ऍपचं नाव काय आपलं, टेम्प टू ऍप .urls. ओके, हे आपण बघितलेले आहेत सगळे कन्सेप्ट. सेव्ह केलं. कोणतं कन्सेप्ट आपला झाला, 6 नंबरचं पण स्टेप्स आपलं झालेलं आहे. त्यानंतर 7 नंबरचं स्टेप कुठं करायचंय आपल्याला, ऍपच्या URLs.py. ऍप ओपन केलं तर यामध्ये URLs.py नाहीये. मला काय करायचंय, स्वतः क्रिएट करायचंय. फाईलवरती क्रिएट केलं, URLs.py. ओके, फाईल क्रिएट केलं. त्यानंतर URLs.py मध्ये आपल्याला कोड काय करायचंय, तर मी प्रोजेक्ट मधलं कोड कॉपी करतोय आणि तेच काय करतोय, तर थोडे एडिट करतोय. ओके, ह्याची नीड नाहीये आपल्याला. Ctrl+A केलं, Ctrl+C, आणि हे कोड कॉपी कुठं करतोय मी, जे मी URLs.py क्रिएट केलं होतं ऍपचा, त्यामध्ये पेस्ट करतोय. त्यानंतर ऍडमिनचं मला यूज नाहीये, ते पण डिलीट केलं मी. इन्क्लूड पण गरज नाहीये ऍप URLs.py मध्ये. त्यानंतर ह्या ठिकाणी पण ह्याची पण मला गरज नाहीये. मला गरज काय असणार, फक्त पाथ जे असणार त्याच्या इनसाइड त्याची गरज असणार. ओके, हे क्लोज, एवढंच मला नीड असणार आहे. एवढं कोड मला काय करावं लागेल, राईट करावं लागेल. मला राईट करण्याच्या ऐवजी मी काय केलं, कॉपी केलेलं आहे. त्यानंतरचं स्टेप काय असणार आहे बघा, त्या ठिकाणी आपल्याला इम्पोर्ट करून घ्यावं लागतंय. व्ह्यूज जे असणार ते काय करावं लागते, आपल्याला इम्पोर्ट करून घ्यावं लागते. मी काय करतोय, ह्या ठिकाणी व्ह्यू जातो, इम्पोर्ट करतोय. फ्रॉम डॉट इम्पोर्ट व्ह्यूज. ओके, आता व्ह्यूज आपण काय केलंय, इम्पोर्ट करून घेतलेलं. त्यानंतर ह्या ठिकाणी कोड काय लिहितोय आपण, व्ह्यूज नावाचा कीवर्ड असतो. त्यानंतर कोणतं फंक्शन तुम्ही क्रिएट करणार आहे, इथून काय होतं, ते फंक्शन कॉल होतं. ओके, हे फंक्शन मी कॉल केलं आणि आता काय करतोय, रन करतोय. ओके, इथलं पण स्टेप आपला रन केलेलं आहे. आता 8 नंबरचा स्टेप काय आपला, view.py मध्ये आपल्याला कोड लिहायचा आहे. view.py कुठे आहे आपला, ऍप्स मध्ये view.py. त्यामध्ये मला कोड काय लिहायचंय बघा, जे काय आपण फंक्शन क्रिएट केलं ते लिहूया आपण. इंडेक्स नावाचं फंक्शन आपण क्रिएट केलेलं आहे. तो काय करतो, एक पॅरामीटर घेतो, कोणता, रिक्वेस्ट. त्यानंतर कोलन, तो रिटर्न काय करणार आहे, ह्या ठिकाणी HTTP रिस्पॉन्स करणार नाही. आता काय करेल, तो रेंडर करेल. ओके, डेटा रेंडर करणार आहे. फर्स्ट पॅरामीटर रिक्वेस्ट आणि सेकंड पॅरामीटर, आता जस्ट तुम्हाला काय सांगितलं होतं, सिंटॅक्स काय असणार आहे,
सिंगल कोट मध्ये टेम्पलेटचं नाव लिहायचंय, जे काही तुमचं ऍप्लिकेशन असेल त्याचं नाव लिहायचंय, स्लॅश देऊन तुम्हाला काय करायचंय, इंडेक्स डॉट HTML द्यायचंय. ओके, सेम कोड मी या ठिकाणी राईट करतो. सिंगल कोड दिलं. पहिल्यांदा मी काय करतोय, ऍप्लिकेशन जे तो आपण क्रिएट केलं त्याचं नाव देतोय, टेम्पलेट टू ऍप स्लॅश इंडेक्स डॉट HTML. ओके, सेव्ह. यानंतरचं स्टेप्स काय करतोय आपण, जे काय तुम्ही इंडेक्स डॉट HTML पेज क्रिएट केलं त्यामध्ये आपण काय करतोय, आता 9 स्टेप कोडिंग लिहितोय. ओके, 9 स्टेप या ठिकाणी असणार, ते दिसत नाहीये दोन्ही स्क्रीन केल्यामुळे. आपण 9 स्टेप मध्ये काय करायचं, आपल्याला इंडेक्स डॉट HTML वरती कोडिंग लिहायचं. कोडिंग लिहिण्यासाठी मी काय करतोय, आता फर्स्ट इंडेक्स पेज मला HTMLचं जे स्ट्रक्चर आहे ते लिहायचं असेल तर मी काय करतोय, शिफ्ट आणि 1 प्रेस करतोय, एंटर. मला काय करेल, बाय डिफॉल्ट त्यांचं सगळं स्ट्रक्चरचं कोडिंग ह्या ठिकाणी डिस्प्ले होईल. टेम्पलेट, या ठिकाणी टायटल चेंज करतोय इनसाइड ऍप, आणि ह्यामध्ये काय करतोय आता, वेलकम टू ओके वेलकम टू इनसाइड टेम्पलेट इन इनसाइड ऍप, टेम्पलेट्स इन इनसाइड ऍप. ओके, आपण एक मेसेज दिलेला आहे, हे तुम्ही H1 टॅग मध्ये पण काय करू शकता, लिहू शकता. ओके, मी ह्या ठिकाणी काय करतोय, H1 टॅग यूज करतो. पहिल्यांदा क्लोज केले. ओके, आणि या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे H1. ओके, हे दिलेलं आहे आपण. ह्याला कलर्स वगैरे आपण अप्लाय करू शकतोय, काल आपण बघितलेलं आहे. आता एवढं प्रोसेस केलंय आपण, तर आता लास्ट प्रोसेस आपण काय करतोय, रन करायचं. ओके, मी काय करतोय, रन करतोय. मगाशी मी काय केलं होतं, स्टॉप केलं होतं, त्यामुळे आता मी काय करतोय, परत रन करतोय. एरर असेल तर आपल्याला काय करेल, शो करेल. ओके, आपल्याला URL त्यांनी काय दिलेलं आहे, सेम URL असतो. प्रोग्राम आपला सक्सेसफुली रन झालेला आहे. मी काय करतोय, URL कॉपी करतोय. ओके, आणि डायरेक्ट तो आपण काय केलेलं आहे, ते URL रन केलेलं आहे, वेलकम टू इनसाइड टेम्पलेट. ओके, आणखी एकदा मी रन करून दाखवतो हे पेज. त्यामध्ये ओके, वेलकम टू टेम्पलेट इन इनसाइड ऍप्लिकेशन हे त्यांनी दिलेलं आहे. ओके, हा असणार आहे सेकंड मेथड. आणि सगळ्यात जास्त जे डेव्हलपर डिजांगो वरती काम करतात ते सेकंड मेथड यूज करतात. कोणतं सेकंड मेथड, हे जे आपण डायग्राम बघितलेले. ओके, मेन फोल्डर, प्रोजेक्ट, त्यानंतर ऍप्लिकेशन क्रिएट केलं जातं ह्या कमांडनं. त्यानंतर त्या ऍप्लिकेशन मध्ये टेम्पलेट्स नावाचं फोल्डर क्रिएट करतोय आपण. त्या फोल्डरच्या इनसाइड परत मी कोणतं करतोय, जे ऍपचं नाव असेल त्या नावाचं एक फोल्डर मी काय करतोय, आता क्रिएट करतोय. त्यानंतर तुमचे HTML चे काय असणार आहेत, पेजेस असणार आहेत. ओके, हे असणार आहे सेकंड मेथड ऑफ युजिंग टेम्पलेट. आता आपल्याला काय करायचंय बघा, सेकंड मेथड तर आपल्याला जमलं, हेच मी यूज करणार आहे. आता जे सेकंड कन्सेप्ट असणार आहे इनसाइड ऍप्लिकेशनचा, तेच मी काय करणार आहे, आता इथून पुढचे जे काही माझे प्रोजेक्ट असणार आहे त्यामध्ये मी हेच कन्सेप्ट काय करणार आहे, यूज करणार आहे. ओके, टेम्पलेट इनसाइड ऍप्लिकेशनचा हे कन्सेप्ट मी काय करणार आहे, यूज करणार आहे. आता मला काय करायचंय, जे डेटा असेल मला आता ह्या टेम्पलेट वरती काय करायचंय, पास करायचंय. ओके, या ठिकाणाहून मला काय करायचंय, आता डेटा पास करायचंय. आपण काय करत होतो, जे मॅन्युअली आपण काय करतोय, डेटा पास करायच्या वेळेस आपण काय करत होतो, व्ह्यू डॉट मध्ये या ठिकाणी मी काय करतो, डेटा राईट करत होतो, नेम इज इक्वल टू. ओके, डबल कोट मध्ये मी माझं नाव दिलं, आणि हे आपण काय करत होतो, त्या पेज वरती पास करत होतो. ओके, नेम मी सेव्ह केलं. आता हे जर नेम मला HTML पेज वरती पास करायचं असेल तर आपल्याला काय यूज करावं लागणार आहे बघा. आता नेम कोणत्या व्हेरिएबल मध्ये, जे माझं नाव असेल ते कोणत्या व्हेरिएबल मध्ये, तर नेम मध्ये. या ठिकाणी तिसरा जे ऑप्शनल पार्ट असणार आहे ते मी यूज करणार आहे. का, त्या दिवशी मी सांगितलं होतं 3 पार्ट्स असतात. पहिला रिक्वेस्ट असतो, दुसरा HTML चे पेज, आणि तिसरा जे पार्ट असणार ते काय करतं, तुमच्या जे काही डेटा पास करायचे तुम्हाला HTML पेज वरती ते असणार. ओके, ते कसं पास करता बघा, कर्ली ब्रॅसेस यूज करायचे, आणि त्यामध्ये सिंगल कोट मध्ये जे डेटा तुम्ही त्या पेज वरती यूज करणार आहे त्याचं नाव द्यायचं XYZ. ओके, शक्यतो मी काय करतोय, सेमच यूज करतोय, नेम. ओके, कोलम, आणि हे नेम मध्ये कोणता डेटा पास करायचा आहे, ह्या नेम मधला NEM. ओके, सेम. आता ह्याचं मिनिंग काय असणार आहे, जे नेम मध्ये व्हॅल्यू असेल तर ह्या नेम मध्ये सेव्ह करेल. आपण डेव्हलपर काय करतात, सेम नाव कशामुळे देतात, तर एरर्स येऊ नये म्हणून सेम नाव देतात.
नाहीतर तुम्ही नाव इथे XYZ डेटा काही देऊ शकता. मी डेटा देतोय. ओके. आणि नेम मध्ये सनी जे असेल ते कशामध्ये सेव्ह होणार आहे? डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये सेव्ह होणार आहे. आणि हे व्हेरिएबल आपण कशाला पास करतोय? इंडेक्स डॉट HTML ला. ओके. या पद्धतीने तुम्ही डेटा पास करू शकता. पण या पद्धतीने जर तुम्ही डेटा पास केलं तर ते डेटा आपल्याला काय करावं लागेल? HTML पेज वरती ऍक्सेस करावं लागेल या ठिकाणी. ओके. मी आता काय करतोय बघा. जर तुम्हाला व्ह्यू डॉट पीवाय कडून डेटा HTML पेज वरती जर डिस्प्ले करायचं असेल, ज्या व्हेरिएबल मध्ये ते डेटा आलेले असणार आहे ते व्हेरिएबल तुम्हाला डबल कर्ली ब्रॅसेस मध्ये काय करावं लागेल? डिस्प्ले करावं लागेल. ओके. ह्या पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले करायचं त्या ठिकाणी काय करा? 2 वेळा कर्ली ब्रॅसेस ओपन करा, क्लोज करा आणि त्याच्या इनसाइड काय करायचं? तुम्हाला त्या नाव लिहायचंय. ओके. डेटा सेव्ह. समजलं काय केलं मी? व्ह्यूज डॉट पीवाय मध्ये आपण नेम मध्ये सनी आहे. सनी मधलं जे नेम मधलं डेटा होतं तुम्ही डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय केलं? सेव्ह केलं. आणि ते डेटा व्हेरिएबल कोणाला पास केलं? इंडेक्स डॉट HTML वरती. आणि इंडेक्स डॉट पेज वरती मी डेटा ऍक्सेस कसं करणार आहे? ते डबल कर्ली ब्रॅसेस मध्ये ऍक्सेस करणार आहे. ओके. त्या पद्धतीने मी काय करणार? डेटा ऍक्सेस करणार आहे. आता आपण काय करूया? त्या पेजला जाऊन चेक करूया की हे जर डेटामध्ये आता डेटा येणार नाहीये तुम्हाला. वेलकम टू टेम्पलेट इन इनसाइड ऍप आणि माझं नाव या ठिकाणी काय होईल? डिस्प्ले होईल. आपण चेक करूया एकदा. ओके. माझं नाव इथं डिस्प्ले झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता? डेटा पास करू शकता. हे झालं मॅन्युअल डेटा आपण पास करतोय. ज्यावेळेस आपण डेटाबेस वगैरे होणार आहे, आपला मॉडेल कन्सेप्ट होणार आहे, त्यावेळेस मी काय करणार आहे? ह्या पेज वरती डेटाबेस मधलं सगळं डेटा काय करणार आहे? पास करणार आहे. ओके. आता नॉर्मली आपण वेबसाईट बघतो एक तर शॉपिंगचं वगैरे असतं. त्यामध्ये फोटो असतो, प्राइस असतो, प्रोडक्टचं नाव असतं, त्यानंतर त्याचं कंपनी असतं. हे सगळं डेटा काय केलं जातं? डेटाबेस मधून ह्या ठिकाणी घेतलं जातं असेच एका व्हेरिएबल मध्ये आणि ते व्हेरिएबल पास केलं जातं त्या HTML ला पेजला. त्यानंतर त्या ठिकाणी काय केलं जातं? ते व्हेरिएबल ऍक्सेस केलं जातं. ओके. हे झालं फर्स्ट मेथड. मॅन्युअली तुम्ही काय करता? यूज करता. आता सेम मी काय करतोय? आणखी एक फंक्शन क्रिएट करून घेतोय. कंट्रोल बी. आता इंडेक्स टू नावाचं काय करतोय? मी फंक्शन क्रिएट करतोय. इंडेक्स टू नावाचं फंक्शन क्रिएट केलं. HTML इंडेक्स इथं पण पेज काय करतो? टू क्रिएट करतो. सेव्ह. ओके. आता बघा आपण फंक्शन क्रिएट केलेलं आहे. त्याचं URL पण मला काय करावं लागेल? रजिस्टर करावं लागेल. URL मध्ये मी काय करतोय? रजिस्टर करतोय. कॉपी करतोय सेम. कंट्रोल C. URL सेकंड इंडेक्स साठी मी URL क्रिएट करतोय. इंडेक्स टू. ओके. इंडेक्स टू. त्यानंतर आपल्याला कुठे जायचंय? त्या ठिकाणी आणखी एक फोल्डर मला क्रिएट करायचं टेम्पलेट्स मध्ये, इंडेक्स टू डॉट HTML नावाचं. ओके. यामध्ये राईट क्लिक केलं, इंडेक्स टू डॉट HTML. ओके. हा पेज क्रिएट झाला. परत शॉर्टकट मी काय करतोय? कोड एंटर करून घेतो. यामध्ये इंडेक्स टू नाव देतोय. इंडेक्स टू. ओके. या पद्धतीने आपल्याला काय करायचं? आता त्यामध्ये नाव मेन्शन करायचे. आता बघा काय करतोय? सेकंड वे. आता हे झालं फर्स्ट वे तुमचा. ओके. नेम इज इक्वल टू सनी वगैरे. हे पण डेटा घेतलं, रजिस्टर केलेलं आहे. ओके. आता एकच डेटा असल्यामुळे मी ह्या पद्धतीने काय करू शकतोय? पास करू शकतो. आता सनी नेम मध्ये पास केलं. पण मल्टिपल डेटा असेल तर त्यावेळेस काय करायचं? ओके. माझं नाव असेल, सरनेम असेल, माझं डेजिग्नेशन असेल, तर त्यावेळेस मी काय करणार? ओके. तर त्यावेळेस तुम्हाला यूज करायचं आहे कॉन्टेक्स्ट नावाचं एक कीवर्ड. ओके. या ठिकाणी तुम्हाला काय यूज करायचंय? कॉन्टेक्स्ट. परत इज इक्वल टू तुम्हाला क्रिएट करायचं तर ओके. तुम्हाला काय क्रिएट करावं लागणार आहे? तर लिस्ट क्रिएट करावं लागणार. ओके. आणि लिस्ट मध्ये तुम्ही सिंगल कोट मध्ये काय द्यायचंय? फर्स्ट तुम्हाला काय पाहिजे? नेम पाहिजे. नेम नावाचं व्हेरिएबल कोलन सिंगल कोट मध्ये द्या नेम तुमचं. फर्स्ट डेटा त्यामध्ये सेव्ह झाला. सेकंड डेटा काय यूज करतोय मी बघा. सेकंड मी काय करतोय? लास्ट नेम. त्यानंतर कोलन. लास्ट नेमला मी काय करणार आहे? सरनेम देणार आहे माझं. ओके. तिसरा काय असणार आहे बघा? तिसरा डेजिग्नेशन. ओके. DES. आणि त्याला मी काय करतोय आता?
सॉफ्टवेअर इंजिनियर ओके. आणि आणखी एक डेटा मी यूज करतोय कोणता, तर मला कोणकोणते लँग्वेजेस जमतात ते मी काय करतोय आता ह्या ठिकाणी राईट करतोय. त्यासाठी मी काय यूज करतोय तर टपल यूज करतोय. तुम्हाला पायथॉन मध्ये टपल झालेलं आहे की स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ॲरे, ओके ॲरे यूज करतोय मी. ॲरे किंवा टपल, टपल आपण सर्क्युलर ब्रॅकेटने यूज करतोय आणि जे ॲरे असेल ते आपण कशाने यूज करतोय तर स्क्वेअर ब्रॅकेटने यूज करतोय. मी आणखी काय करतोय आता ॲरे क्रिएट करतोय यामध्ये. लँग्वेजेस, मला लँग्वेजेस कोणकोणते जमतात प्रोग्रामिंग, ओके. आता ह्याला काय करायचं, मला ॲरे क्रिएट करायचंय. फर्स्ट त्यामध्ये दिलं मी डिझांगो. सेकंड मी दिलं की मला आणखी काय जमतोय मनस्टॅक. सेकंड दिलं मी मनस्टॅक. तिसरा देतो मी यामध्ये आणखी जावा. ओके, हे 3 लँग्वेज मी यामध्ये दिलेले. ओके, हे डेटा आपण काय करतोय आता यामध्ये यूज करतोय. एवढे आपण दिलेले आहेत. आपल्याला काय करतोय आता एरर शो करतोय का, तर आपल्याला आयडेंटिफिकेशन काय असतं ते हे जर तुमचं प्रॉपर लोकेशन नसेल हे दोन्ही पण, तर तुम्हाला काय करणार आहे एरर शो करणार आहे. ओके, याच लाईन मध्ये तुम्हाला हे पाहिजे, त्याला काहीतरी नाव आहे मला आठवत नाहीये. फक्त मी काय करतोय आता बघा, हे सगळं डेटा मी मल्टिपल डेटा पास केलेला आहे. हा कशामध्ये कॉन्टेक्स्ट मध्ये. ओके, कॉन्टेक्स्ट हा एक यांचा बाय डिफॉल्ट फंक्शन आहे डिझांगोचा. त्यामध्ये काय असणार तुमचं सगळं डेटा त्यामध्ये असणार आहे. आता मला काय करायचं आहे कॉन्टॅक्ट आता त्या पेजवरती काय करायचंय तर पास करायचंय. पेजवरती पास करण्यासाठी फक्त काय करायचंय तुम्हाला त्या ठिकाणी हे डिलीट करायचंय. मेथड असल्यामुळे त्यांचं डायरेक्ट तुम्ही काय करू शकता कॉन्टेक्स्ट पास करू शकता. ओके, सेव्ह. आता हे कॉन्टेक्स्ट इथं पास केल्यामुळे जे काही तुमचा डेटा असेल हे सगळं ते कुठं जाणार आहे तुमच्या HTML2 पेज वरती जाणार आहे. ओके, आता HTML2 पेज वरती मी डेटा काय करतोय आता जे काही आपण पाठवलेलं आहे कॉन्टेक्स्ट मधून. ओके, कॉन्टेक्स्ट यूज केल्यामुळे तुम्ही हे डायरेक्ट नाव त्या ठिकाणी ऍक्सेस करू शकता. डबल कोट मध्ये जर नेम दिलं डबल कर्ली ब्रॅसेस मध्ये तर माझं नाव प्रिंट होणार आहे. ओके, लास्ट नेम दिलं तर लास्ट नेम प्रिंट होईल. डेजिग्नेशन दिलं तर डेजिग्नेशन लास्टला प्रिंट होईल. ओके, इंडेक्स डॉट पेज वरती. फक्त इथं पास करताना आपल्याला कॉन्टेक्स्ट पास करायचंय, पण हा कॉन्टेक्स्ट HTML पेज वरती यूज करायचं नाहीये, तर हे नावं आपल्याला काय करायचे यूज करायचे. ओके, मी यूज करून दाखवतो तुम्हाला. ओके, H1 टॅग यूज करतोय फर्स्ट. त्यामध्ये काय करतोय बघा, माय नेम इज. नेम कशामध्ये माझा तर नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये. कॉन्टॅक्टचं काही डझंट मॅटर. कॉन्टॅक्ट फक्त काय करतं ते सगळं डेटा घेऊन येतं आणि ह्या पेजला देतं. तुमचे तुम्ही व्हेरिएबल जे काय पास केलेले ते तुमच्या तुम्ही बघा, मला काही घेणं देणं नाहीये, माझं तुम्ही यूज करायचं नाहीये, असं तो कॉन्टॅक्टचं काम असणार आहे. तो हे सगळे व्हेरिएबल त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली बाय काय करतं तर इनबिल्ट त्यामध्ये घेऊन येतं. ओके, फर्स्ट मी दिलं माझं नाव. सेकंड मला काय करायचंय सरनेम माझं डिस्प्ले करायचंय. यामध्ये BR टॅग यूज करतोय, न्यू लाईनला पाहिजे मला. ओके, या ठिकाणी दिलं मी सरनेम आणि सरनेम कशामध्ये आपला लास्ट नेम. ओके, हे नाव कुठले ऍक्सेस करतोय मी तर व्ह्यू मधलं जे आपण ह्या ठिकाणी मेन्शन केलं आहे ते नाव मी त्या डबल कर्ली ब्रॅसेस मध्ये लिहितोय. ओके, तिसरं मला काय करायचंय डेजिग्नेशन डिस्प्ले करायचंय. या ठिकाणी पण मी काय करतोय BR यूज करतोय. ह्यामध्ये DES लिहितो, जस्ट DES. आणि ह्या पण यामध्ये पण आपल्याला काय घेतलंय कोणतं व्हेरिएबल घेतलंय आपण DES. कंट्रोल सेव्ह केलं मी. आता जे मल्टिपल डेटा आहे ह्यामधला ॲरे यूज केलेला आहे. जर ॲरे मधलं जर मला सगळं डेटा ऍक्सेस करायचं असेल तर फॉर लूप यूज करावं लागेल. ओके, फॉर लूप यूज करावं लागेल. आणि फॉर लूप कसे यूज करतात तर आपल्या HTML पेज वरती तर बघा त्यामध्ये कशा पद्धतीने यूज करतात. आधी मी तुम्हाला टेक्स्टली सांगतो आणि त्यानंतर त्यामध्ये कसं यूज करायचं सांगतो. आता फॉर लूप यूज करायचं तुम्हाला, बरोबर आहे, तर कसं यूज करणार आहे बघा. या ठिकाणी लिहितोय कोडिंग मी. जर HTML पेज वरती जर तुम्हाला फॉर लूप आणि इफ वगैरे लिहायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं पहिल्यांदा. ओके, कर्ली ब्रॅसेस, पर्सेंटेज, त्यानंतर फॉर, त्यानंतर एखादं व्हेरिएबलचं नाव तुम्ही काही घेऊ शकता. मी घेतलं X इन आणि त्यानंतर तुम्हाला द्यायचंय
जे काही ॲरेचं नाव असेल ते ह्या ठिकाणी काय करायचं मेन्शन करायचं. ॲरेचं नाव काय आपलं सध्याच्या लोकेशनला आय थिंक लँग्वेज असेल. ओके, लँग्वेज द्यायचा. त्यानंतर काय करायचं पर्सेंटेज आणि कर्ली ब्रॅसेस. ओके, हे तुम्हाला द्यायचं. फॉर एक्स इन लँग्वेज, लँग्वेज काय असणार तुमचं ॲरेचं नाव असणार आहे, एक्स तुमचं व्हेरिएबल असणार, हा सिंटॅक्स असणार आहे. कर्ली ब्रॅसेस, पर्सेंटेज, फॉर नावाचे कीवर्ड, व्हेरिएबलचं नाव तुम्ही कोणतेही घेऊ शकता, ही नाव कंपल्सरी तुम्हाला लिहावंच लागणार आहे, आणि तुमचं ॲरेचं नाव. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज आणि जे कर्ली ब्रॅसेस असेल ते काय करायचे क्लोज करायचे. एवढं सिंटॅक्स त्यामध्ये नसणार आहे. सिंटॅक्स आणखी काय असणार आहे तर यामध्ये तुम्हाला जे तुम्ही फॉर लूप ओपन केलेलं आहे ते तुम्हाला काय करावं लागतं क्लोज करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला यूज करावं लागतं एंड फॉर. ओके, आणि हे क्लोज, हे असणार आहे फॉर लूप डिक्लेरेशनचं सिंटॅक्स. हा मल्टिपल टाईप मी हा सिंटॅक्स यूज करणार आहे, कारण जे प्रोजेक्ट मी बनवणार आहे ते फॉर लूपचे यूज करूनच त्यामध्ये काय करणार आहे मी डेटा ऍक्सेस करणार आहे. ओके, आणि जे काही तुमचे एलिमेंट्स असतील यामध्ये ते काय करायचे तुम्ही या ठिकाणी पास करायचे. ओके, या ठिकाणी तुम्ही काय करायचे पास करायचे. ओके, सेम कोड लिहितो मी आता. लँग्वेजेस असणार आहे आपलं, ते लँग्वेजेस मी काय करतोय फॉर लूपला पास करतोय. तिसरा मी आता फॉर लूप यूज करतोय. पहिल्यांदा फॉर लूप साठी सिंटॅक्स काय आहे, त्यानंतर फॉर नावाचं कीवर्ड, त्यानंतर एक्स व्हेरिएबल घेतो मी इन, त्यानंतर असणार आहे लँग्वेजेस, आणि त्यानंतर फॉर लूप काय करतो आता क्लोज करतोय. क्लोज करण्यासाठी सेम सिंटॅक्स, फक्त काय लिहायचंय एंड फॉर. ओके, आणि परत लास्टला पण कर्ली ब्रेसेस च्या आधी हे तुम्हाला हे सिंटॅक्स लिहिलं आपण. सिंटॅक्स लिहिल्यानंतर मला काय करायचं आता लँग्वेजेस डिस्प्ले करायचे. ते सगळे लँग्वेजेस कशामध्ये आलेले असणार आहेत तर एक्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये. ॲरेमध्ये आपण असंच करतोय फॉर इच लूप यूज करतोय. फॉर इच लूप मध्ये इथं ॲरेचं नाव असतं, आणि ॲरे मधले जे काही एलिमेंट्स असेल ते एक्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये सेव्ह करतोय आपण, आणि एक्स नावाचं व्हेरिएबल आपण काय करतोय परत डिस्प्ले करतोय. या ठिकाणी H1 टॅग परत यूज करतो मी, आणि लँग्वेजेस इज, आणि त्यानंतर आपल्या ॲरेचं सगळं डेटा कशामध्ये आलेलं असणार एक्स मध्ये. ओके, समजलं हा कन्सेप्ट काय. ॲरेचं नाव आहे, ॲरेमध्ये जे काही डेटा असेल आपला एक्स मध्ये आलेलं असणार आहे. ह्यामध्ये जेवढं काही डेटा असेल ॲरेमध्ये लँग्वेजेस मध्ये, हे तिन्ही डेटा कशामध्ये आता या ठिकाणी आलेलं असणार आहे एक्स मध्ये, आणि एक्स मी काय करतो या ठिकाणी जस्ट डिस्प्ले करतो. सेव्ह केलं. आता चेक करूया जे काही मी डेटा पास केलेले ते मला डिस्प्ले होत आहे का. एरर असेल तर आपण ते सॉल्व्ह करूया. ओके, काय झालं आता आपल्याला URL चेंज करावं लागणार. URLs मध्ये आपण बाय डिफॉल्ट इंडेक्स 2 पेजला जायचंय. तर URLs मध्ये काय दिलं होतं आपण ब्लँकच दिलेलं आहे. पहिल्यांदा या ठिकाणी मी काय करतो इंडेक्स 2 देतो URL मध्ये. तो ब्लँक जे फर्स्ट असेल तेच रन करतोय. ओके, URL मी आता इंडेक्स 2 पेज दिलेलं आहे. त्यानंतर व्ह्यू मध्ये जायचं, व्ह्यू मध्ये पण आपण कोडिंग लिहिलेलं आहे, त्या ठिकाणाहून आपण कुठे जातोय index.html पेजला. आता मी URL चेंज करतो यामध्ये /index2. ओके, आपल्याला काय सांगितलं डिड यू फॉरगेट टू रजिस्टर लोड. ओके, तर त्याने काय सांगितलेलं की तुम्ही जे लोड असेल ते काय केलेलं आहे तुम्ही फॉरगेट तुम्ही विसरून गेलेलं आहे. आता लोडचं मिनिंग काय असणार आहे बघा. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे आता, जे HTMLचं पेज असेल त्यामध्ये आपण एक लाईनचं कोड ते काय सांगतं आपल्याला की तुम्ही मिस केलेलं आहे. ते कोणतं असणार आहे, तुम्ही लोड जे असेल ते ह्यामध्ये काय केलंय रजिस्टर केलेलं नाहीये. या ठिकाणी यूज करा लोड, त्यानंतर पर्सेंटेज आणि कर्ली ब्रॅसेस, सेव्ह. आणखी परत एकदा आपण रिफ्रेश करून बघूया. तरी पण आपल्याला काय करतोय तो एरर देतोय. लोड रजिस्टर, डिड यू फॉरगेट टू रजिस्टर लोड दिस टॅग, फॉरगेट रजिस्टर एन फॉर तर आपण व्यवस्थित लिहिलेलं आहे. त्यामध्ये लोड कुठं करायचं राहिले माझं.
तर 14 नंबर लाईनला बघा नंतर पर्सेंटेज दिलेलं आहे. ओके. इथं आपल्याला काही मिस्टेक झाले आपलं. ह्यामध्ये मिस्टेक झालेली. मला क्लोज करायचं राहून गेलं होतं ह्यामध्ये माझं. ओके. ओके. डन. यामध्ये तुम्हाला हे डिस्प्ले झालेलं आहे. पण फॉर लूपचा डेटा तुमच्या यामध्ये डिस्प्ले झालेला नाहीये. फॉर लूपचा डेटा कशामुळे डिस्प्ले झाला नाही ते आपण बघूया परत. पण हे तर डेटा तुम्हाला काय झालेलं आहे यामध्ये डिस्प्ले झालेलं आहे. फर्स्ट नेम असेल, लास्ट नेम असेल, डेजिग्नेशन सॉफ्टवेअर इंजिनियर असेल. आता लास्ट नंबरचा डेटा का डिस्प्ले झाला नाही यामध्ये? एक्स इन. ओके. एक्स डॉट लँग्वेजेस. नाही, फॉर लूप वर्किंग करत नाहीये. काहीतरी मिस्टेक केला असणार आहे आपण. ओके. हे एवढं तर समजलं तुम्हाला. मी फॉर लूपचं उद्या सांगेन. उद्याच्या लेक्चरला आपण काय करूया, HTML पेजवरती फॉर लूप कसं यूज करायचं, इफ एल्स स्टेटमेंट कसं यूज करायचं ते आधी बघूया. म्हणजे तुम्हाला इथं लिहिण्याचं जे आयडिया एक तुम्हाला येईल की बाबा कशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. ओके. त्या पद्धतीने काय करूया आपण उद्याच्या लेक्चरला ते कव्हर करूया. बाकी समजलं तुम्हाला सगळं? ओके. समजलं बाकीचं? Yes, sir. ओके. यामध्ये का व्हॅल्यू डिस्प्ले होत नाहीये? सेव्ह एंड फॉर वगैरे सगळं दिलेलं आहे. ओके. ते उद्या आपण चेक करूया कशामुळे डिस्प्ले होत नाही. मी उद्या सांगेन तुम्हाला. ओके. हे सेकंड कन्सेप्ट असणार आहे आणि मी सगळ्यात जास्त हाच यूज करतोय. आणि उद्याच्या लेक्चरला फॉर लूप आणि इफ एल्स स्टेटमेंट वगैरे बघूया. ते जर तुम्हाला जमलं तर तुमचं पूर्ण वेबसाईट बनवू शकता. इथपर्यंत तुमचं सगळं त्यामध्ये झालेलं असणार आहे. ओके. फक्त डेटाबेसचं काम राहिलेलं असणार आहे. हे जर आपलं उद्याचं लेक्चर संपला त्यानंतर आपण काय करणार आहे, डेटाबेसवरती काम करणार आहे. ओके. डेटाबेसमध्ये आपण डेटा सेव्ह करणार आहे. तेच डेटा आपल्या HTML पेजवरती डिस्प्ले कसं करायचं ते बघणार आहे. आतापर्यंत आपण काय करतोय, स्वतः डेटा त्याला पाठवतोय. मी काय करतोय यामध्ये, स्वतः मी डेटा एंटर करतोय आणि तेच आपण काय करतो डिस्प्ले करतोय. पण आपल्याला काय पाहिजे, इथून जे आपण डेटा पाठवणार आहे ते डेटाबेस थ्रू आला पाहिजे. ओके. कारण आपण काय करणार आहे, मल्टिपल टाइम हा डेटा लिहित बसणार नाहीये. ओके. आता एका स्टुडंटचं मी काय करतोय, तर माझं इन्फॉर्मेशन डिस्प्ले केलेलं आहे. मला जर 10 स्टुडंटचं इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायचं असेल तर मी 10 वेळा हा डेटा लिहित बसणार नाहीये. ओके. एकदाच फॉर लूप या ठिकाणी देणार, डेटाबेस मधून डेटा ऍक्सेस करणार आणि त्या व्हेरिएबलचा ऍक्सेस करून हे काय करणार आहे, सगळं त्यामध्ये शो करणार आहे. ओके. समजलं कन्सेप्ट सगळं? उद्याच्या लेक्चरला आपण बाकीचे कन्सेप्ट बघूया. मी अपलोड करेन वेबसाईटला. कालचा डेटा मी अपलोड केलेला. मी नाईटला काय करतोय, ते वेबसाईटला सगळं डेटा अपलोड करतोय. ते एकदा बघत चला. ओके. लेफ्ट करा. आजच्या लेक्चरला एवढंच आपण